नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 10 ऑगस्टच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला स्वतःशीच म्हणत असते, खरं तर हे किती रोमॅन्टिक आहे. आकाशात छान चांदणं पडलं आहे, समोर शेकोटी आहे, एखाद्या फिल्म सारखं आहे. आणि लीला स्वतःशीच हसत असते. अशातच एजे लीलाकडे बघतो आणि एजेला समजते की लीलाला खूप थंडी वाजत आहे. तेव्हा एजे लीलाच्या जवळ येतो आणि आपला कोट तिच्या अंगावर घालतो. रसिको, एजे आणि लीलाचा हा रोमॅन्टिक अँगल बघण्यासाठी आपण बरेच उत्सुक होतो. तर आता हा रोमॅन्टिक अँगल आजपासून दिसायला लागणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता पुढे पाहूया. एजेच्या या कृतीला पाहून लीला खूप खुश होते. लीला एजेकडे बघते. एजे हलकीच एक स्माइल तिला देतो आणि मग तिच्याच बाजूला तो शेकोटीसाठी बसतो. आणि पुढच्या क्षणामध्ये एजे लीलाला डान्ससाठी विचारतो आणि बॅकग्राऊंड मध्ये सॉन्ग लावलंय, तेरा मुझसे है नाता कोई, यू ही नहीं दिल लुभाता कोई. आणि एजे आणि लीला त्या गाण्यावर बॉल डान्स करत असतात. आणि डान्स करत असतानाच एजे लीलाचा गळा दाबतो आणि लीलाला सांगतो की तुला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागेल. आणि लीला जोरात ओरडते आणि तिचं हे सुंदर स्वप्न भंग होतं. एजे वळून तिच्याकडे बघतो. एजे लीलाकडे येतो आणि विचारतो, काय झालंय? तू गाडीत जाऊन झोप गो. तर लीला मनात म्हणते, कदाचित जर मी गाडीत जाऊन झोपली आणि ह्यानी मला मारायचा प्रयत्न केला तर? लीला एजेला सांगते, नाही मी एकटी जाणार नाही, तुम्ही पण चला माझ्या बरोबर. त्यावर एजे सांगतो, यू आर इम्पॉसिबल. आणि मग म्हणतो, ठीक आहे चल. एजे आणि लीला कारमध्ये बसतात आणि लीलाला शिंक येते. तर एजे तिला सांगतो, तू शिंकतेस का? तू प्लीज मला इन्फेक्शन देऊ नको, परवा माझी खूप मोठी मीटिंग आहे. तर लीला सांगते, हे सगळं तुमच्या एसी मुळे होत आहे. लीला म्हणते, मला काय हौस नाहीये तुम्हाला इन्फेक्शन द्यायची. छान शेकोटीच्या इथे बसलो होतो, आता कारमध्ये आलो, एसी मध्ये आलो, त्याच्यामुळे आली मला शिंक. एजे लीलाला पुन्हा सांगतो, यू आर इम्पॉसिबल रिअली. आणि मग एजे लीलासाठी एसी कारचा बंद करतो. आणि शेवटी लीलाला खूप थकल्यामुळे झोप येते आणि ती एजेच्या खांद्यावरच डोकं ठेवून झोपते. एजे म्हणतो, हिला काहीच फरक पडत नाही का? रेसलेस सारखी सरळ झोपून कशी गेलीये? एजे लीलाचं डोकं पुन्हा सरळ करतो आणि तिला सरळ बसवतो. पुन्हा लीला झोपते आणि पुन्हा ती एजेच्या खांद्यावरच डोकं ठेवते. शेवटी एजे मनात म्हणतो, जे काही झालंय त्यावर एकच आहे की हे माझं सत्य आहे की ही माझी बायको आहे. एजे पुन्हा लीलाला सरळ बसवतो आणि मग तो कारमधून बाहेर पडतो आणि रेंज आहे का कुठे मोबाईलला ते पाहतो. एवढ्यातच तेथे 2 मारेकरी सुद्धा येतात आणि लीला सुद्धा झोपेतून जागी होते. लीला डोळे उघडून म्हणते, मला एकटीला टाकून एजे कुठे गेले असतील? हा त्यांचा प्लान तर नसेल मला मारण्याचा. लीला कारमधून बाहेर पडते आणि मारेकरी किशोरला कॉल करतात. किशोर विचारतो, काय स्टेटस? मारेकरी सांगतात, साहेब वेळ आली आता. किशोर सांगतो, काम पूर्ण करूनच या. किशोर एजे आणि लीलाच्या फोटोला बघून म्हणतो, फायनल गुड बाय एजे. तुम्हाला माहिती नाहीये की आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. आणि किशोर एजे आणि लीलाच्या फोटोला हार घाल. पुढच्या सीन मध्ये लीलाच्या बाबांचा एजेला कॉल येतो. ते एजेला सांगतात, बराच वेळ झाला लीलाचा फोन लागत नाहीये. एजे सांगतो, आम्ही बाहेर आलो होतो. लीलाचे बाबा सांगतात की हा मला सरोजिनी ताईंनी तसं सांगितलं. एजे लीलाच्या बाबांना सांगतात, काळजी करू नका, लीला माझ्या बरोबर आहे. तर एजे लीलाचे बाबा सांगतात, काळजी कसली, लीला तुमच्या बरोबर आहे, माझी काळजी मिट. आणि एवढ्यातच एजेच्या फोनची रेंज जाते. लीला कारमधून बाहेर आलेली असते आणि हाच प्रसंग साधून मारेकरी लीलावर हमला करतात. लीला खूप प्रतिकार करायचा प्रयत्न करते, पण मारेकऱ्यांमधला एक मारेकरी लीलाच्या हातावर चाकूने वार करतो. दोन्ही मारेकरी लीलाचं डोकं पकडून कारवर आपटत असतात. अशा प्रसंगी लीला एजेला हाक मारते आणि एजेला तिची हाक ऐकायला येते आणि एजे म्हणतो, लीला. जे कारच्या दिशेने यायला निघतो आणि मारेकरी लीलाला चाकू खुपसणारच असतात. एवढ्यातच एजे तिथे येतो आणि तो चाकू लीलाला लागण्यापासून वाचवतो. आणि लीला सुद्धा हे बघते की एजेने तिला वाचवलं आहे. एजे आणि दोन्ही गुंडांची खूप झटापट होते, पण एजे दोन्ही गुंडांना पुरून उठतो आणि एवढ्यातच लीलाला चक्कर येत असते. एजे लीलाला
बघतो लीलाला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण लीला बेशुद्ध पडलेली असते आणि एजे लीलाच्या हातावर चाकूने झालेला मार सुद्धा बघतो. मग एजे लीलाला उचलतो आणि कुठे मदत मिळते का ते बघतो. पुढच्या सीनमध्ये मारेकरी किशोरला कॉल करतात आणि झालेला सगळा प्रकार सांगतात. त्याच्या पुढच्या सीनमध्ये आजी फोन बघते आणि सांगते काय मेसेज नाही, काही कॉल नाही, काय झालंय काही कळत नाहीये. एवढ्यातच ते दुर्गा येते. दुर्गा आजीला विचारते काय झालं. तेव्हा आजी सांगतात फोन नाही केला, मेसेज नाही केला एजेने. तेव्हा दुर्गा म्हणते की कदाचित नेटवर्क इश्यू असेल. आजी दुर्गाला सांगते मी गुरुजींना कॉल केला. गुरुजी सांगतात अजूनपर्यंत ते पोचलेलेच नाहीयेत. दुर्गा आजीला सांगते की पाऊस आहे, घाटात अडकल्यावर कधी कधी फोन लागत नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जाऊन झोपा, मी फोन करत राहते. पुढच्या आणि शेवटच्या सीनमध्ये एजे लीलाला हॉस्पिटलमध्ये आणतो आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.